तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या अनुपस्थितीच्या काळातही तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद। आणि मी आता इथून पुढे कंटिन्यू करत आहे माझे जनरल नॉलेजचे क्वेश्चन। तर प्लीज मला असा सपोर्ट राहू द्या आणि धन्यवाद पुन्हा एकदा तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल। तर चला आपला आता टॉपिक आपण कंटिन्यू करूया। तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव कोणते? तर याचे उत्तर आहे जांब। तर आपला प्रश्न दुसरा आहे, भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न तिसरा आहे, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे रचनाकार कोण? तर याचे उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी। तर आपला चौथा प्रश्न आहे, उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर याचे उत्तर आहे शेळी। प्रश्न पुढचा पाचवा, महाभारत काव्यग्रंथाचे लेखक कोण आहे? तर याचे उत्तर आहे व्यासमुनी। प्रश्न पुढचा सहावा, 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली? उत्तर हिंगोली व गोंदिया। प्रश्न पुढचा सातवा, महत्त्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी? तर याचे उत्तर आहे पेपरच्या पाकिटात ठेवावी। प्रश्न पुढचा आठवा, लॅबमध्ये ज्या मशीनद्वारे फोटो प्रिंट तयार होते त्या मशीनला काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे प्रिंटर। प्रश्न पुढचा नववा, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे त्र्यंबकेश्वर। प्रश्न पुढचा 10वा, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे सातारा। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे क्वेश्चन कसे वाटले हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि मी आता इथून पुढे माझे हे क्वेश्चन मी कंटिन्यू चालू करत आहे। तर असा सपोर्ट राहू द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।